हॅपी फ्रेंडशिप डे. थँक्यू. ओपन करा. हॅलो गाईज, कालच फ्रेंडशिप डे झाला. लग्नानंतरचा आमचा पहिलाच फ्रेंडशिप डे होता. म्हणजे बघा ना, नवीन नवीन लग्न झालं ना की पहिले पहिले येणारे सण, पहिले पहिले येणारे डेज, याची खूप एक्साइटमेंट असते आणि मला ती खूप असते. मला रावसोबतचा प्रत्येक दिवस एन्जॉय करायला किंवा तो सेलिब्रेट करायला खूप आवडतो. म्हणून मग काल पहिलाच आमचा फ्रेंडशिप डे होता. तर मी फ्रेंडशिप डे म्हटलं ना, की आपल्याला आठवतं ते बालपण. म्हणजे बघा ना, आपण शाळेत जायचो, फ्रेंडशिपचे बँड पूर्ण हातभर असायचे. आपण जसं मोठं होत जातो ना, त्या डेंची क्युरिओसिटी किंवा त्यांचं जे अप्रूप असतं ना, ते थोडं-थोडं कमी होत जातं. म्हणून असं ठरवलं, की अशी काहीतरी गोष्ट द्यावी, की ज्यामुळे ते पुन्हा एकदा त्या दिवसात परत जातील, पुन्हा एकदा ते बालपणात परत जातील. म्हणून मग रिमोट कंट्रोलवरची कार आणली मी. जेव्हा त्यांनी ती कार बघितली ना, ते खूप काय म्हणतो आपण त्याला, अनएक्सपेक्टेडच होतं त्यांच्यासाठी. एकदम शॉक झालेत ते, की कसं काय? तर मी बोलली, की "नाही, मला बघायचंय तुम्हाला ती कार ऑपरेट करताना." आणि ज्यावेळेस त्यांनी ती घेतली ना चालवायला, ओहो! काय आनंद होता चेहऱ्यावर. ती जी स्माईल होती ना, त्या एका स्माईलसाठी ना, खरं तर बघा ना, मीच नाही, जगातील प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याच्या एका स्माईलसाठी वाटेल ते करायला तयार असते. आणि ते मी नीट झालं ते कार देणं. सो असा होता आमचा दिवस आणि खूप छान वाटलं. तुम्ही पण तुमच्या नवऱ्यासोबत असेच डे सेलिब्रेशन करता का? मला नक्की सांगा. थँक यू.